या द्या नीटो बरा ना अंगठा धरायला लावीन. गोपाळ व्यंकुमारच कसे आहेत? नाही बाबा बरे आहेत, मी नंतर सांगतो की त्यांच्याबद्दल. पण आधी मला सांगा, तुम्ही आम्हाला न सांगतो कुठे गेलेला? हा आता इकडे बघ, बघ की इंदे, लाज वाटते दोघांना, वाटते ना लाज? कोणाला सांगितलं नाही हरकत नाही, पण मला न सांगता कांड केलं, लाज नाही वाटली तुम्हाला? तू होतास का सांगायला? हा तर मी नाही तर मग दुसरं कोणाला तरी सांगायचं ना. असं एकटंच कसं जाताय तुम्ही? तू ते वेताळ टेकडीचं कांड कोणाला सांगितलं होतस का? इंदे, ते वेगळं हे वेगळे समजून घे ना जरा. पण खरं सांगतो, एकदम टॉप क्लासचे आहात तुम्ही, टॉप क्लास. थँक्यू गोपाळ, तू आम्हाला समजून घेतलेस. थँक्यू दादा. टॉप क्लासचे मूर्ख, मूर्ख म्हणतोय मी. मूर्खांनो तुम्हाला, तुमच्या तर तिकडे चल, गप बस 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 खाली बस, अरे बस. काय रे, काय गरज होती असं न सांगता आळंदीला जायची? इथे घरात सगळे किती टेन्शन मध्ये होते माहितीये तुम्हाला? माहितीये काय रे? आधी ऐकतोयस ना? दूध चल म्हणाली, निघाला गाढवासारखा. काय स्वतःची बुद्धी आहे का नाही? पुढचा मागचा विचार केलायस? आणि तू ग स्वतः माती खाल्लीस आणि कालून कालून त्याला पण माती खाऊ घातलीस, मूर्ख. अरे मी नव्हते नेणार होते, तू चला माझ्या बरोबर. ओके नाही आदो, तू चाल ना. तू म्हणली होती ना तुला परत जा परत जा. ऐकलीस का माझं? सांग आता त्याला. हो, इंदू म्हटले होते की जा म्हणून घरी परत, पण मीच नाही ऐकलं. आणि तिला एकटं कसं सोडणार? एक से बोलू देऊ ना. एक से भले दो,